नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो, शासकीय कामासाठी असो वा शैक्षणिक कामासाठी असो, उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट खूप महत्त्वपूर्ण असा डॉक्युमेंट्स आहे, महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे। तर तो दस्तावेज कसा आपण काढणार किंवा त्या दस्तावेज काढण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील याची ए टू झेड माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता। उत्पन्नाचा दाखला तुम्ही सेतूमध्ये म्हणजेच महा ई सेवा केंद्रावर जाऊन देखील काढू शकता व त्याचबरोबर तुम्हाला जर त्याच्यातलं थोडं नॉलेज असेल तर तुम्ही घरी बसल्या आपले महा ई सेवा केंद्रावर जाऊन देखील उत्पन्नाचा दाखला काढू शकतात, तो पण 2 ते 3 दिवसाच्या आधी। तर मित्रांनो, याची ए टू झेड माहिती पाहणार आहोत। शैक्षणिक कामासाठी म्हणजे आता प्रवेश सुरू होणार आहेत, 11वी 12वी BA BEd DEd जे असतील त्यांच्या कामासाठी उत्पन्नाचा दाखला हा खूप महत्त्वपूर्ण आहे। त्याचबरोबर शासकीय कामासाठी म्हणजेच पगारासाठी लागतो किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे शासकीय कामाचे कोणतेही असो त्यासाठी उत्पन्नाचा दाखला हा मागितला जातो। अशा सर्व गोष्टींसाठी उत्पन्नाचा दाखला हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन कसे करायचे याची वेबसाईट देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत। त्या वेबसाईटला क्लिक करून तुम्ही घरी बसल्या 2 ते 3 दिवसात तुमच्या उत्पन्नाचा दाखला काढू शकता। तर चला मित्रांनो, ऑनलाईन ऍप्लिकेशन कसे करायचे याची ए टू झेड माहिती पाहूया। तर मित्रांनो, स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये mahaonline.com सर्च करायचं, एंटर द्या। एंटर दिल्यानंतर पहिली वेबसाईट आहे महा ऑनलाईन लॉग इन, याला क्लिक करा। क्लिक करून झाल्यानंतर मी ऑलरेडी लॉग इन करून ठेवलेलं आहे। ते करून झाल्यानंतर इकडे कॉर्नरला तुम्हाला INC टाकायचं आहे म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट। हे बघा पहिल्या नंबरचे ऑप्शन आहे, याला क्लिक करा। क्लिक केलं, थोडा वेट करा, त्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स दाखवतील। डॉक्युमेंट्स रीड करा आणि पुढे झाला कंटिन्यू करा। हे बघ केलं। आता तुम्हाला इथं तुमच्या अर्जाचा तपशील भरायचा तुम्हाला, तर तो तपशीलमध्ये तुम्हाला संबोधन निवडून घ्यायचं आहे, ज्याच्या नावाने अर्ज करणार आहे तुम्ही त्याच्या नावाचा श्री कुमार कुमारी जे असेल ते निवडा, इंग्लिशमध्ये नाव टाका, नंतर तेच नाव मराठीत फिल करा। ते झालं। आता खाली त्यांच्या वडिलांचं नाव संबोधन निवडा, इंग्लिशमध्ये नाव टाका, त्यानंतर लगेच मराठीत फिल करा। ते झालं। आता मिळकतीचे प्रमाणपत्र 3 वर्ष 1 वर्ष तुमच्या योग्यतेनुसार करा। नंतर व्यवसाय निवडा, तुम्ही शेतकरी काय असाल ते निवडा। नंतर मोबाईल नंबर फिल करा। मोबाईल नंबर फिल करून झाल्यानंतर तुम्ही वय टाकून घ्यायचं आहे, जो अर्जदार आहे त्याचं वय जे असेल ते इथं फिल करा। ते करून झाल्यानंतर अर्जदाराच्या निवासाचे तपशील म्हणजेच आपल्याला पत्ता फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जिल्हा, परत तालुका, परत गाव आणि पिनकोड या 4 गोष्टी तुम्हाला फिल करून घ्यायच्या आहेत। आधार कार्डप्रमाणे गावाचे नाव वगैरे सर्व चॉईस करून तुम्ही ते तिथं फिल करून घ्यायचं आहे। ते फिल करून झाल्यानंतर आणि एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला की अर्जदाराच्या निवासाचा तपशील भरत असताना तुम्हाला या ठिकाणी मराठीतच पत्ता लिहायचा आहे, इंग्लिशमध्ये लिहू नका, इथं मराठीतच तुम्हाला लिहायचं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा। त्यानंतर पुढची प्रोसेस करा। हे बघा मी आता गाव निवडून घेतो आणि इथं पिनकोड फिल करून घेतो। पिनकोड टाकून झाल्यानंतर आता मी सर्व डिटेल फिल करून घेतो, राहिलेली डिटेल, आणि आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया। मी आता पूर्ण नाव वगैरे टाकून घेतो मराठीत इंग्लिशमध्ये आणि आपण नंतर पुढे जाऊया। मी पूर्ण डिटेल फास्टली प्रोसेस करून घेतो म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो मोठा होणार नाही। हे बघा सर्व माहिती भरून घेतो। डन, माहिती झाली भरून। आता वरती स्क्रोल करा। स्क्रोल करून झाल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी लाभार्थीचा तपशील, आता उत्पन्नाचा दाखला स्वतःला लागणार आहे की त्याच्या मुलाला किंवा पत्नीला ज्याला लागत असेल, आता मी ज्याच्या उत्पन्न काढतोय त्याच्या स्वतःला लागणार आहे म्हणून मी स्वतः सिलेक्ट करतो आणि स्वतः सिलेक्ट करून झाल्यानंतर ॲटोमॅटिक तिथं नाव येऊन जाईल ज्याला तो उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि त्याला कोणत्या कामासाठी लागणार आहे, शैक्षणिक लागणार आहे, शासकीय लागणार आहे। आता मला शासकीय कामासाठी लागणार आहे म्हणून इतर चॉईस करतो। आता या बॉक्समध्ये तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशासाठी लागणार आहे ते कारण लिहायचं आहे। यांना आता शासकीय कामासाठी लागणार आहे म्हणून बघा मी शासकीय काम असे लिहून घेतो आणि आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया। पूर्ण प्रोसेस नीट मराठीतच भरा जेणेकरून तुमचा दाखला जो आहे तो रिजेक्ट होणार नाही। आता स्क्रोल करून खाली या। आता इथं तुम्हाला उत्पन्न कोणत्या प्रकारचे, शेती असेल, तुमची इतर शेतमजुरी असेल, हातमजुरी असेल, ते तुम्ही त्याप्रमाणे टाकून घ्यायचं। आता यांच्याकडे शेती म्हणून यांचे शेतीचे उत्पन्न मी 3 वर्षाचे उत्पन्न आपल्याला टाकायचे आहे। त्या पद्धतीने पूर्ण टोटल 23-24, 24-25, 25-26 असं 3 वर्षाचे उत्पन्न आहे बघा मी टाकून झालं। सर्व टाकून झाल्यानंतर खाली या। आता उत्पन्नाबाबतचे जोड कागदपत्र जे येते त्यासाठी ठिकाणी तुम्हाला चॉईस करायचं आहे की प्रतिज्ञापत्र आपण जोडतोय। हे बघा वरचे ऑप्शन 1 नंबर प्रतिज्ञापत्र किंवा तलाठीचा अहवाल लावत असेल तर ते जोडू शकता आणि खाली टिक करा इन्स्ट्रक्शनला आणि समावेश करायला क्लिक करा आणि ओके करा। आता तुमचा जो डाटा आहे तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून वगैरे सर्व ओके करून घ्यायचं आहे आणि तुमचा जो हा डाटा आहे आता सेव्ह होणार आहे, त्याच्यात तुम्ही आता परत बदल करू शकणार नाही म्हणून आता खाली समावेश करायला क्लिक करून ओकेला क्लिक करायचं आहे। झालं, परत एकदा क्लिक करा। आता आपण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, आपली ॲप्लिकेशन सेव्ह झालेले आहे। पहिला डॉक्युमेंट्स आपल्याला आधार कार्ड। आधार कार्ड बघा मी ऑलरेडी डॉक्युमेंट्स स्कॅन करून ठेवलेले आहेत। चूज फाईलला क्लिक करा आणि आपल्याला डॉक्युमेंट्स घेऊन घ्यायचे आहेत। हे बघा डॉक्युमेंट्स आहेत,
मी पहिलं हे आधार कार्ड सिलेक्ट करतो आणि अपलोड डॉक्युमेंट्स करतो. हे बघा सक्सेसफुली डॉक्युमेंट्स अपलोड झालं. आता नेक्स्ट दुसरा डॉक्युमेंट्स घेऊ. दुसरं घ्यायचं आहे आपल्याला शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड त्याला म्हणतो. चूज फाईल म्हणा, परत डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि सक्सेसफुली अपलोड होईल. हे बघा झालं दुसरा डॉक्युमेंट्स. आता तिसरं घ्या, तुम्हाला प्रतिज्ञापत्र घ्या, परत सिलेक्ट करा आणि अपलोड करा. हे बघा सिलेक्ट करून घ्यायला अपलोड करा आता डॉक्युमेंट्स. आता 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत. झाले 3 डॉक्युमेंट्स अपलोड. आता कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटनाला क्लिक करून घेतो. आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. अगोदर काय होतं, प्रमाणपत्रावर फोटो यायचा नाही, आता फोटो येतो. त्यामुळे आपल्याला आता अपलोड करायचं आहे, कॅप्चर करायचं नाही. म्हणून छायाचित्र अपलोड करायला क्लिक करा, खाली चूज फाईलला क्लिक करा आणि तो फोटोला क्लिक करून ओपन करून घ्या. झालं ओपन. आता खाली अपलोड करायला क्लिक करा. हे बघा फेस डिटेक्ट झालं आहे ओपन. आता खाली पुढे सुरूला क्लिक करा आणि पे नावला क्लिक करा. तुम्ही कोणत्याही प्रकारे इथं पेमेंट करू शकतात, फोनपे, गुगल पे याच्याने. इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. तुम्ही जर आपले सरकार सेवा केंद्रावर फॉर्म भरणार तर तुम्हाला पासवर्ड लागणार नाही. हे बघा पुढे सुरू करा आणि तुमचा फॉर्म भरला जाईल. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.